छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरती 15 मे रोजी दरोडा पडला होता। हा दरोडा पडल्यानंतर त्यातले 5 आरोपी अटक झालेत। एक आरोपीचा एन्काउंटर झालेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः उद्योजक संतोष लड्डा आहेत। सर, काय सांगाल, हा एक मोठा दरोडा पडला होता? दरोडा पडला आता खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं। जे नको व्हायला ती गोष्ट झालेली माझ्यासोबत। जो तपास सुरू आहे, आरोपी अटक केलेत, मात्र जे सोनं आहे, मुद्देमाल आहे, तो गहाळ झालेला आहे, तो सापडलेला नाही। त्याच्याबद्दल काय भूमिका आहे? त्याच्याबद्दल असं वाटतं की बाबा ते भेटून जायला पाहिजे आणि पोलीस त्या हिशोबाने तपास करत आहेत। त्यांच्या तपासावर मला काही अजिबात शंका नाही आहे। ते 100% मन लावून कसलाही कसूर न ठेवता पूर्ण तपास करत आहेत ते। एकच प्रश्न विचारतो की इतकं मोठं जे सोनं नाणं होतं, तर ते असं सर्वसामान्यांना वाटू शकतं की इतकं आलं कसं बुवा? तर तुम्ही हे उद्योग व्यवसाय कधी सुरू केला होता, कसं होतं याची? काय होतं, हे जे प्रश्न आहेत, काल पण मी सांगितलेलं आहे की हे माझं 30 वर्षाची कष्टाची केलेली कमाई आहे आणि अशा प्रकारच्या प्रश्नाने माणूस फ्रस्ट्रेट होतो। 30 वर्षाची कमाई केलेली, ती 1 दिवसाचा 2 दिवसाचा विषय नाही येतो। खूप मेहनत केलेली मी घरून निघून आणि 30 वर्षात केलेलं आहे ते। मग म्हणजे आज पालकमंत्री बोलताना सहज म्हणाले की ते नुसतंच 5-5.5 किलो नाही आहे, तर ते जास्तही असू शकतं आणि तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी त्यांनी भूमिका व्यक्त केली आहे। पालकमंत्र्यांनी जी भूमिका माझ्याबद्दल व्यक्त केली, त्यांचं खूप खूप आभार आहे। धन्यवाद त्यांच्याबद्दल। एन्काउंटरबद्दल काही तुमचं मत? नाही, त्याच्यावरती पोलिसांचा भाग आहे, मी काय बोलणार। आता यंत्रणेकडे, पोलिसांकडे काय मागणी आहे तुमची? त्यांनी तपास करावा आणि तपास त्यांचा चालू आहे। आणखीन तपास जोरात करावा आणि माझं जे मुद्देमाल आहे त्यांनी मला मिळवून द्यावं, बस एवढंच आहे, विनंती आहे त्यांना। धन्यवाद। यस, तर हे होते उद्योजक संतोष लड्डा। माझा मुद्देमाल मला परत करावा, अशा स्वरूपाची मागणी त्यांनी केलेली आहे। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।